इकडे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तिकीट वाटपावरना भाजपात राजकीय वाद रंगला। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या सून आणि समर्थकांना तिकीट नाकारण्यात आले आणि यावरून गणेश नाईक यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी दिलेला आहे। बघा, तसंच नवी मुंबईत गणेश नाईकांनी 111 जागा जिंकून आणाव्यात असं आव्हानही मंदा म्हात्रे यांनी दिलंय। तर अंतिम निर्णय हा भाजपने घेतला असून आता मंदा म्हात्रे यांचा गैरसमज झाल्याचं भाजपचे निवडणूक प्रमुख अधिकारी संजीव नाईक यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही आणि जे 4 कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिलेत, असो भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे।